तिला न्याय मिळालाच पाहिजे, त्याला फाशी द्या, फाशी झालीच पाहिजे. हे सगळं ऐकू ऐकू ना कंटाळा आलाय. कंटाळा आलाय हे सगळं ऐकू ऐकू. आंदोलनं बघू बघू, चिमुकली, मासूम, नराधाम, बलात्कार, हे सगळं जे काय आहे ना ते ऐकून कंटाळा आलाय. लहानपणी म्हणायचो भारत माझा देश आहे, माझ्या देशावर माझे प्रेम आहे. हेही आता मला असं वाटत नाही. देश प्रेम, माझा देश, ह्या सगळ्या गोष्टी आता फीलच होत नाहीत. कारण या सगळ्या गोष्टींच्या वर ना हे सगळं फिट डोक्यात बसलंय. कधी कधी वाटतं देवाने ही गोष्ट बनवलीच का असं. का एकाला फाशी दिली, घाबरतील का? कारण प्रत्येकाला फाशी नाही भेटली आजपर्यंत. एकाला भेटली म्हणून काय झालं, प्रत्येकाला थोडी भेटेल. शब्द न्याय मिळालाच पाहिजे यावेळी. अजून उद्याही झालं नाही पाहिजे. होणार, परत होणार. पहिली केस नाही आहे ही आणि शेवटचीही नसणार. उद्याही होणार. कारण कोर्टाला, सरकारला, ह्या पोलिसांना, सगळ्यांना नियमांना चालायचंय. पुरावा पाहिजे. म्हणजे आपल्या कोर्टाचा एक नियम आहे की 10 गुन्हेगार सुटले तरी ठीक, पण एक बेगुन्हा त्याला शिक्षा नाही झाली पाहिजे. मग या ज्या चिमुकल्या, त्यांचा काय गुन्हा होता? त्यांना त्यांच्या कोणत्या कर्माची फळं भेटली? आधी ना मोठ्या मुलींवर कुठं म्हणजे पाहिजे बलात्कार, पण आता तर चिमुकल्यांच्या मागे हातपाय धुवून लागले. असं वाटायचं ना, आधी वाटायचं की आपण सेल्फ डिफेन्स शिकून घ्यावा. आम्ही शिकतात सेल्फ डिफेन्स, आम्हाला समजतं, आम्ही सावध राहतात. पण 2, 3, 5, 4 ह्या ज्या एवढ्या वयाच्या ज्या मुली आहेत, 6 महिने, यांना काय म्हणावं? यांना सेल्फ डिफेन्स शिकवावं. गुड टच, बॅड टच हेही आम्ही शिकवतो. पण ते ओळखून काय होईल? ओळखून काय होईल? जर अडचणीत सापडल्यात स्वतःला सेफ करू शकतील का त्या? मानसिकता फाशी, फक्त फाशी देऊन, गोळी घालून, भरचौकात फाशी देऊन, भरचौकात आग लावून सुद्धा ही सुद्धा शिक्षा कमी वाटते मला. कारण ज्या मुलीसोबत ते घडलेलं असतं, जे घडलेलं असतं ना, तिची आत्मा काय म्हणलेली असते तिला माहीत असतं. सो तो त्रास त्या व्यक्तीला झाला पाहिजे. आधी वाटायचं यार की दुसऱ्यांना ब्लेम करून काय फायदा, हे लोक सुधारणार नाहीत, आपणच स्वतःचं रक्षण करायला शिकावं. आपण शिकतात, पण त्या चिमुकल्यांना कोण वाचवेल? कुठवर वाचवताल आपण? मग त्यांना घरामध्ये कोंडून ठेवावं लागेल ना, शिक्षण ना काही ना काहीच. विचार करून असं वाटतं की आज ती मुलगी आहे, कोणी असेल ती, कोणाची मुलगी, कोणाची बहीण, उद्या आपल्याच जवळचं कोणी, किंवा उद्या आपणच जर असताल तर. कंटाळा आला यार. उठा, जागे व्हा. आता तर आवाज उचला, हिला न्याय मिळूनच द्यायचा आहे. यावेळी परत ही गोष्ट नाही झाली पाहिजे. शिक्षा भेटलीच पाहिजे, फाशी भेटलीच पाहिजे, भरचौकात जाळून टाका. ऐकावं असं वाटत नाहीये. त्या आंदोलनाचे व्हिडिओज सगळं बघणं सहन होत नाहीये. देवाशी तक्रार करावीशी वाटते की ही जी गोष्ट आहे ती बनवलीच का त्याने. निशब्द आणि त्या गोष्टीला काय असा तोडगा नसल्यासारखं वाटतंय. कॅन्सर तर ठीक, पण हा एक असा कॅन्सर वाटतोय ना की जे माहीत पण नाही की कोणाला झालाय, आणि सेकंदात येतो आणि एखाद्या मुलीची जीवनाची नुसती राख रांगोळी नाही तर राख करून टाकतो.
आणि ती राख सुद्धा, शब्द सापडत नाहीयेत यार. असं जाम झाल्यासारखं वाटते हृदय. माझ्या देशावर माझं प्रेम आहे. देश, प्रेम, समाज, या सगळ्या गोष्टीपासून सगळं बाहेर जावं असं वाटतंय. सरकार, देश, प्रेम,